तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 40 पेक्षा जास्त जिल्हे 1021 पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेले आहे। मित्रांनो, दुष्काळ जाहीर करण्यासाठी एक अंतिम महत्त्वाचा घटक असतो मित्रांनो, पैसेवारी जाहीर करणे। तर मित्रांनो, 15 तारखेपासून खरीप व रब्बी पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यास सुरुवात करण्यात आलेली, कारण की मित्रांनो बरेचसे तालुके जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हते, परंतु आता सुधारित अंतिम पैसेवारी जाहीर करण्यास सुरुवात करण्यात आलेली। यासाठी मित्रांनो केंद्राचे पथक येऊन पाहणी करते। त्यामध्ये मित्रांनो आता जालना जिल्ह्यातील 971 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये मित्रांनो कोणत्या तालुक्याची किती गावं, किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत, आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि मित्रांनो, पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेले या सर्व 971 गावांची। तर मित्रांनो, 50 पैशापेक्षा कमी आलेली पैसेवारी जी असते त्याने मित्रांनो शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, जालन्यामध्ये प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी खरीप पिकाची सुधारित अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली। ती मित्रांनो सरासरी 47.6 पैसे दाखवण्यात आलेली आहे। यात मित्रांनो खरीपातील 515 व रब्बीच्या 456 अशा एकूण 971 गावांचा समावेश आहे। ती कोणती गावे आहेत आपण समोर बघणारच आहोत। त्यामुळे मित्रांनो जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांना शासकीय सवलती मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे। मित्रांनो, खरीप हंगामात जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाला नाही, त्यामुळे अनेकांना दुबारी पेरणी करावी लागली। परंतु मित्रांनो, पिकाची वाढ होताना वेळेवर पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। कमी पावसाचा परिणाम हा रब्बीतील पिकांवरही झालेला आहे। प्रशासनाच्या वतीने खरीप पिकाच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित आणि अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते। यातून मित्रांनो पिकांची उत्पादकता समोर येते। प्रशासकीय पातळीवरून जाहीर होणारी ही पैसेवारी 50 पैशापेक्षा खाली आली तर मित्रांनो दुष्काळी उपाययोजना राबवण्यासाठी मोठी मदत होते। खरीप हंगामातील बसलेला फटका पाहता शासनाच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे, परंतु मित्रांनो काही तालुके यातून वगळण्यात आली होती। आता मित्रांनो खरीपाची सुधारित अंतिम पैसेवारी 50 पैशाच्या खाली असल्याने इतर तालुक्यातील शेतकरी नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे। परतूर तालुक्यातील एकूण 98 गावांपैकी मित्रांनो राणी वाहेगाव हे गाव बुडीत क्षेत्रात गेलेले असल्यामुळे 97 गावाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो राणी वाहेगाव हे गाव वगळून 98 पैकी 97 गावाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, प्रशासकीय पातळीवरून अंतिम पैसेवारी जरी जाहीर झाली असली तरी मित्रांनो आता शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, लागू होणाऱ्या सवलती आदी बाबींकडे जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। तर मित्रांनो, आता आपण इथे समजून घेऊया जालन्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये किती गावे आहेत ज्याची पैसेवारी मित्रांनो 50 पैशापेक्षा खाली आलेली आहे। तर लिस्ट मित्रांनो तुमच्या इथे समोर आहे। यामध्ये मित्रांनो जालना आहे, ज्यामध्ये मित्रांनो 151 गाव आहेत। बदनापूरमध्ये मित्रांनो 92 गाव आहेत। त्यांची पैसेवारी मित्रांनो त्यांच्या समोर लिहिलेली आहे, जसे की जालन्याची 47 आहे, बदनापूरचे 45.97 आहे। तसेच मित्रांनो भोकरदनमध्ये 157 गाव आहेत। जाफराबाद तालुक्यामध्ये 101 गाव आहेत। परतूर तालुक्यामध्ये मित्रांनो 97 गाव आहेत। मंठा तालुक्यामध्ये मित्रांनो 117 आहेत। अंबडमध्ये 138 आहेत। घनसावंगीमध्ये 118 आहे। असे मित्रांनो एकूण 971 गाव आहेत जालन्यामध्ये, ज्याची सरासरी पैसेवारी मित्रांनो 47.06 एवढी आलेली आहे। म्हणजे मित्रांनो 50 पैशापेक्षा खाली आलेली आहे। आता मित्रांनो अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असल्यामुळे काय होणार आहे हे आपण इथे समजून घेऊया। तर मित्रांनो शेतीविषयक कर, शेतसारा वसुलीत स्थगिती, वीज बिलात 50% सूट, थकबाकी असतानाही कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत राहू शकतो। विद्यार्थ्यांना मित्रांनो काय सवलती मिळतील तर मित्रांनो शाळा, महाविद्यालय तसेच विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सूट मिळू शकते। तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये किती शेतकरी इथे बाधित झालेले आहेत तर मित्रांनो 1,91,219 शेतकरी इथे बाधित झालेले आहेत, सर्व तालुके मिळून। तर मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तामार्फत 115,40,94,525 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव मित्रांनो शासनाला पाठवण्यात आलेला आहे। सध्या मित्रांनो नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून यातच मित्रांनो दुष्काळी अनुदान देण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो। तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।